खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरून माझ्या खुनाचा कट होता। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहत आहे। एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुरेश धस यांचा गंभीर आरोप आहे। राजस्थानातून बिश्नोई समाजाची काही लोक मुंबईमध्ये आणली गेलेली आहेत। खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरून माझ्या खुनाचा कट होता असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलेला आहे। राजस्थानातून बिश्नोई समाजाची काही लोक मुंबईमध्ये आणली गेली। खोक्या प्रकरणात विलन ठरून माझ्या खुनाचा कट होता असा गंभीर आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला। एका पोर्टलला त्यांनी मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। राजस्थानातून बिश्नोई समाजाची काही लोक मुंबईमध्ये आणली गेली आणि खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरून माझ्या खुनाचा कट होता असं पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप करत म्हटलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। भाजपचे आमदार सुरेश धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं? बिश्नोई समाजामध्ये मला विलन करायचं होतं असं सुरेश धस यांचं म्हणणं आहे। खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरून माझ्या खुनाचा कट होता। एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। राजस्थानातून बिश्नोई समाजाची काही लोक मुंबईमध्ये आणली गेली। धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं असं त्या लोकांना सांगितलं। बिश्नोई समाजामध्ये मला विलन करायचं होतं असं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। खोक्या भोसलेला अटक झालेली आहे आणि आरोप करण्यात आलेला होता की खोक्या भोसले हा सुरेश धस यांना हरणाचा मांस पुरवायचा आणि त्यावरूनच आता सुरेश धस जे आहे त्यांनी एका पोर्टलला जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे की राजस्थानातून बिश्नोई समाजाचे काही लोक जे आहेत ते मुंबईमध्ये आणले गेले, माझ्या खुनाचा कट होता असा गंभीर आरोप त्यांनी या मुलाखतीमध्ये केलेला आहे। बिश्नोई समाजामध्ये मला विलन करायचं होतं असं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी। महेंद्र मुदळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। महेंद्र, काय अधिक माहिती मिळते? सुरेश धस यांच्याशी संपर्क झालेला आहे का? सुरेश धस यांच्याशी संपर्क करतोय वृषाली, मात्र संपर्क होत नाही। त्याने एक मोठा असा एक गौमेस्फोट जो केलेला आहे, ज्या पद्धतीनं खोक्या उर्फ सतीश भोसले याला अटक करण्यात आलेली, त्याच्यावर आरोप झालेले होते। सतीश भोसले याच्यावर शिकारीचा देखील आरोप झालेला होता आणि जे काही मटण आहे ते सुरेश धसांना दिलं जात होतं, अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो झालेला होता। आणि त्यानंतर सुरेश धसांनी जो आहे तो गौमेस्फोट केलेला आहे। मला जिवंत मारण्याचा कट रचण्यात आला होता। बिश्नोई जी गँग आहे त्या गँगला देखील पाचारण करण्यात आलेलं होतं असं सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे एकच जर बघितलं तर आता एक खळबळ माजलेली आहे। नेमकं खरोखरच या कटामध्ये कोणी आणखीन सामील आहे का? सुरेश धस ज्या पद्धतीनं बोलले की माझ्या जीवाला धोका आहे, त्या पद्धतीनं त्यांनी गृह विभागाला तशा पद्धतीचं काही पत्र लिहिले का किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांना काही बातचीत केले का, हे मात्र अद्याप समजू शकलं नाही। मात्र त्यांनी एका ठिकाणी दिलेल्या मुलाखतीत माझ्या जीवाला धोका आहे, धोका करण्यात येणार होता, त्या पद्धतीचा कट शिजवण्यात गेला होता, असा जो आरोप आहे ते सध्या तरी सुरेश धसांनी केलेला आहे। सुरेश धसांच्या संपर्कात आम्ही आहोत, थोड्याच वेळात संपर्क होईल आणि नेमकं सुरेश धसांना काय बोलायचं आहे, सुरेश धसांना नेमकी काय मागणी आहे हे आपण जाणून घेता येईल। नक्कीच महेंद्र, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर आताच्या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरून माझ्या खुनाचा कट होता। एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। राजस्थानातून बिश्नोई समाजाचे काही लोक हे मुंबईमध्ये आणले गेले आणि धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं असं त्या लोकांना सांगितलं जे आहे ते गेलेलं होतं आणि बिश्नोई समाजामध्ये मला विलन करायचं होतं असं या पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हा गंभीर आरोप करत म्हटलेला आहे। पुन्हा एकदा जाऊयात, महेंद्र आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। महेंद्र, या मुलाखतीमध्ये सुरेश धस यांनी आणखीन कोणते मुद्दे नमूद केलेले आहेत? वृषाली, तसं जर बघितलं गेलं तर खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली होती आणि त्या ठिकाणाहून काही जे लोक आहेत, बिश्नोई संघटनेचे जे गुन्हेगार आहेत, जे गुंड आहेत, त्यांना मुंबईला थेट पाचारण करण्यात आलं होतं आणि खोक्यासोबतच मलाही या प्रकरणामध्ये गुंतवण्याचा जो प्रयत्न होता असा आरोप जो आहे तो सुरेश धसांनी केलेला आहे। खोक्या उर्फ सतीश भोसले हा शिरूर परिसरातला राहणार महेंद्र, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। दत्ता कनवट हे आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दत्ता, काय अपडेट्स आहेत? ही जे लोक आहेत, बिश्नोई संघटनेचे जे गुन्हेगार आहेत, जे गुंड आहेत, त्यांना मुंबईला थेट पाचारण करण्यात आलं होतं आणि खोक्यासोबतच मलाही या प्रकरणामध्ये गुंतवण्याचा जो प्रयत्न होता असा आरोप जो आहे तो सुरेश धसांनी केलेला आहे। खोक्या उर्फ सतीश भोसले हा शिरूर परिसरातला राहणार महेंद्र, तुम्ही असंच आपल्या